सेमी ऑक्झिलरी. हे फक्त आता या टू बी फॉर्मचा अभ्यास करत असताना आपण लक्षात घेतलेला आहे. आता आपण टू बीच्या रूपांचे उपयोग बघूया. पहिला आहे टू बीचा अर्थ असणे असा होतो. मुख्य क्रियापद म्हणून टू बीची रूपे वापरली जातात. आता इथे आपण टू बीची रूपं म्हणतो, अगोदरच आपण पाहिलं की ती सहाय्यकारी क्रियापदे व मुख्य क्रियापदे मध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. आता या वाक्यांमध्ये बघा, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आता इथे एम हे मुख्य क्रियापद म्हणून काम पाहते. ही वॉज ए डॉक्टर. तर इथे सुद्धा वॉज हे टू बीचं रूप झालं, पण इथे मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. ही वॉज अ डॉक्टर. यानंतर चालू काळ करण्यासाठी व्ही प्लस आयएनजी पूर्वी टू बीचे रूप सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरावे लागते. आता या ठिकाणी चालू काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. उदाहरणार्थ, शी इज इटिंग अ मँगो. इथे मात्र इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि आपण क्रियापदाला इटला आयएनजी लावला. वाक्याचा अर्थ झाला, शी इज इटिंग अ मँगो, ती आंबा खात आहे. दे वर प्लेइंग क्रिकेट. इथे वेअर हे टू बीचं रूप झालं, म्हणजेच या ठिकाणी ते क्रिकेट खेळत होते. ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. तो गाणं गात होता. इथे वॉज हे टू बीचं रूप झालं आणि सिंग हे क्रियापद होऊन त्याला आपण आयएनजी लावला. ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. म्हणजे आपल्या एक लक्षात आलं की चालू काळामध्ये म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये आपण टू बीची रूपं वापरत असतो. यानंतर पॅसिव्ह व्हॉइस करताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी काळानुसार योग्य ते टू बीचे रूप वापरावे लागते. आपण उदाहरण घेऊन बघूया. एडिसन इन्व्हेंटेड द फर्स्ट ग्रामाफोन. आता या वाक्यामध्ये इन्व्हेंटेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आता भूतकाळी आहे, मग टू बीची रूपं भूतकाळी कोणती, तर वॉज आणि वेअर. मग आपण याचं पॅसिव्ह करताना कसं केलं, अ मँगो इज इटन बाय राम. आता इथे इज वापरलेलो आहोत आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलो आहोत. वाक्य झालेलं आहे, अ मँगो इज इटन बाय राम, म्हणजेच रामकडून आंबा खाल्ला गेला आहे. तर अशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण टू बीचं रूप वापरत असतो. चौथा आहे, वाक्यात टू बीचे रूप मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेले असेल व असे वाक्य साधे नकारदर्शक करावयाचे झाल्यास टू बीच्या रूपानंतर नॉट वापरावे. जे निगेटिव्ह वाक्य करायचं झालं तर आपण टू बीच्या रूपानंतर नॉट वापरायचं असतं. उदाहरणार्थ, शी इज अ डॉक्टर. ते डॉक्टर आहे. त्याचं निगेटिव्ह आपण काय केलं, तर शी इज नॉट ए डॉक्टर, म्हणजे टू बीच्या रूपानंतर इथे इजच्या नंतर आपण नॉट वापरलेलो आहोत. शी इज नॉट अ डॉक्टर. तर इथे टू बीचं रूप म्हणता येणार नाही, तर इथे मेन वर्ब म्हणून सुद्धा हे काम पाहता आहे इज हे. दुसऱ्या वाक्यामध्ये दे आर रीडिंग न्यूजपेपर. हे मात्र चालू वर्तमान काळ आहे. याच्यामध्ये आर हे टू बीचं रूप आहे आणि रीड हे क्रियापद्धत आहे, त्याला आयएनजी लागलेला आहे. त्यानंतर टू बीचे रूप वाक्यात मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असताना अशा वाक्याचे वर्बल क्वेश्चन करावयाचे झाल्यास असे टू बीचे रूप वाक्याच्या सुरुवातीस घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. आता वर्बल क्वेश्चन म्हणजेच काय, तर साधा प्रश्नार्थ. उदाहरण बघूया. शी इज अ सिंगर. आता इज हे जरी टू बीचं रूप असलं तरी मेन वर्ब म्हणून काम पाहत आहे. ती गायिका आहे. तिचा आपण व्हर्बल क्वेश्चन, इज शी अ सिंगर. दुसरं वाक्य बघा, दे आर प्लेइंग फुटबॉल. इथे मात्र आर हे टू बीचं रूप आहे. दे आर प्लेइंग फुटबॉल.
आर दे प्लेइंग फुटबॉल म्हणजे इथे काय लक्षात आलं, तर जे टू बीची रूपं असतात, हेल्पिंग वर्ब असतात, ती सुरुवातीला घ्यायची असते आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. पुढचा आहे असे करणे बाकी आहे अशी माहिती सांगण्यासाठी बी प्लस इन्फिनिटिव्हची रचना करतात. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर बेसिक फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजेच इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं, तर क्रियापदाला टू लागलेला असतो. आता ह्या उदाहरणामध्ये बघा, आय एम टू ईट अ मँगो. आता इथे ॲम जरी टू बीचं रूप असलं तरी ते मेन व्हर्बचं काम करतं आहे. म्हणजेच मला आंबा खायचा आहे. शी इज टू राईट अ लेटर. आता इज सुद्धा इथे मेन वर्बचं काम करतं आहे. टू राईट हे इन्फिनिटिव्ह झालेलं आहे, तिला पत्र लिहायचं आहे. दे आर टू प्ले क्रिकेट, त्यांना
च्या संख्येनुसार एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकते आणि बी हे काही वेळा संकुचित केले जाते. आता इथे आपण दोन वाक्य घेतलेली आहोत. देअर वॉज ए कोल्ड विंड ब्लोईंग, म्हणजेच थंड वारा वाहत होता. इथे वॉज हे टू बीचं रूप जरी दिसत असलं तरी मेन वर्ब म्हणून काम पाहत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये देअर इजंट इनफ पेट्रोल फॉर द जर्नी. आता इथे सुद्धा अर्थ होतो प्रवासासाठी पुरेसे पेट्रोल नाही. तर इथे इजंट म्हणजे इज नॉट. इज हे टू बीचं रूप जरी असलं तरी मेन वर्ब म्हणून काम पाहत आहे. टू एक्सप्रेस नेम, एज, प्रोफेशन, क्वालिटी अँड रिलेशन. फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. इथे ॲम हे टू बीचं रूप म्हणजेच मेन वर्बचं सुद्धा काम पाहत आहे. दे आर माय फ्रेंड, ते माझे मित्र आहेत. शी इज 5 years old, ती 5 वर्षांची आहे. या तीनही वाक्यामध्ये बघा, पहिलं वाक्य प्रोफेशन दर्शवतं, दुसरं वाक्य रिलेशन आणि तिसरं वाक्य एज दर्शवताना आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट, टू फॉर्म इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य बनवण्यासाठी आपण टू बीचा वापर करतो. उदाहरणार्थ, बी पोलाइट टू स्ट्रेंजर्स, अनोळखी लोकांशी नम्र व्हा. बी पंक्च्युअल, वक्तशीर राहा. बी अवेअर, सावध व्हा. जे एकंदरीत इम्परेटिव्हसाठी आपण टू बीचा वापर करत असतो. शेवटचा पॉईंट आहे टू बी एबल टू, टू बी अनेबल टू. मित्रांनो, ही वाक्यरचना करत असताना विद्यार्थ्यांमध्ये खूप गोंधळ होत असतो. त्यांना टू बी म्हणजे माहीत नसतं. तर हे समजावून आपण घेऊया. उदाहरणार्थ, राधा कॅन ड्राईव्ह अ कार. आता इथे आपण वाक्य बनवलं आहे बघा. कॅनच्या ऐवजी आपण इज एबल टूचा वापर केलेला आहोत, म्हणजेच टू बी प्लस एबल टूचा वापर केलेला आहोत. राधा इज एबल टू ड्राईव्ह अ कार. दुसऱ्या वाक्यामध्ये सुरेश कुडंट लर्न इंग्लिश. इथे आता पास्ट टेन्स आहे म्हणून आपण टू बीची रूपं वॉज वेअर पैकी घेणार आहोत कर्त्यानुसार. उदाहरणार्थ, सुरेश वॉज अनेबल टू लर्न इंग्लिश. इथे आपण वॉज घेतलेलो आहोत टू बीचं रूप आणि अनेबल टू घेतलेलो आहोत. तर विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच वेळेला हा गोंधळ होत असतो. त्यांना नेमकं टू बी म्हणजे माहीत नसतं आणि मग चुका करत असतात. तर हे समजून घेणं अपेक्षित आहे की व्हॉट इज टू बी एबल टू अँड व्हॉट इज टू बी अनेबल टू. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ